नमस्कार, सीजी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। गावचे सुपुत्र आणि सर्वांचे लाडके कैलासवासी गणेश सोमनाथ सोनवणे यांनी अल्पवयातच जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे। आपल्या प्रेमळ, मनमिळावू आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या स्वभावामुळे गणेश सोनवणे यांनी गावातील प्रत्येकाच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी आपुलकीचे संबंध जपणाऱ्या या तरुणाच्या अकाली निधनाने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। जीवनात सुखाचे दिवस समोर उभे असतानाच नियतीने अत्यंत क्रूर घाव घालत गणेश यांना आपल्या सर्वांपासून हिरावून नेले। त्यांच्या जाण्याने सोनवणे परिवारासह संपूर्ण चिंचोली गुरवगाव हळहळ व्यक्त करत असून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात त्यांच्या आठवणी दाटून आल्या आहेत। कैलासवासी गणेश सोमनाथ सोनवणे यांचे दुःखद निधन दिनांक 1 जून 2026 रोजी झाले। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी दशक्रिया विधी बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी ठीक 8 वाजता खळवाडी, चिंचोली गुरव, तालुका संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे। यावेळी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हबप अरुण महाराज दिघे यांच्या सुश्राव्य वाणीतून प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रवचनाद्वारे उपस्थित भाविक आणि ग्रामस्थ कैलासवासी गणेश सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। वडील सोमनाथ रंगनाथ सोनवणे, आई गंगूबाई सोनवणे, बहीण सुनंदा बापूसाहेब गवंदे व निर्मला कैलास शिंदे, भाऊ सतीश सोनवणे आणि संपूर्ण सोनवणे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे। या कठीण प्रसंगी ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त केली जात आहे। सीजी न्यूज महाराष्ट्र परिवारातर्फे कैलासवासी गणेश सोमनाथ सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।